हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हेलो रूप पाहतालोचनी 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 शोभा झाले हो साजनी झाले हो साजनी तो विठ्ठल बहुत सुकृतांची जोडी बहुत सुकृतांची जोडी बहुत सुकृतांची जोडी सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी ओ विठ्ठल Oh,
जय जय राम कृष्ण हरि 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 राम कृष्ण हरि जय जय राम शिव भोळा चक्रवर्ती देव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम भयान बाधी क्रोध काम भयान बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम धर्म अर्थ काम शिव कथा प्रत्यक्ष शिव कथा प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम भयान बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिवारी कळी काळाचा देव शिवारी कळी काळाचा देव माझे वदता शिवनाम माझे वदता शिवनाम दयान बाधी क्रोध काम 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 बाधी क्रोध काम विठोबार घुमाइया विठोबार घुमाइया विठोबार घुमाइया चला हेलो शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती
हा शिव भोळा चक्रवर्ती हा शिव भोळा चक्रवर्ती हा शिव भोळा चक्रवर्ती हा शिव भोळा चक्रवर्ती आ शिव भोळा चक्रवर्ती आ शिव भोळा चक्रवर्ती आ भोळा चक्रवर्ती आ त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती बाजी वदता शिवनाम हा बाजी वदता शिवनाम हा बाजी वदता शिवनाम हा बाजी वदता शिवनाम हा काचे पाय माझे चित्ती काचे पाय माझे चित्ती आ शिवनाम शिवनाम तयान बाधी क्रोध काम तयान वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम शिवनाम शिवनाम
त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम पांडुरंग गुरु प्रथमान पांडुरंग गुरु प्रथमान दो सारे चरण संताजिया त्यांच्या प्रभाताने समचरण सरोजन सांदेलां बुधाभं जगन्नीत पाणी मंडलम मंडलानां थोडा मोकळा करायचं तरुण तुलसी माला कंदरम कुंजनेत्रम सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळं तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरीय ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपां गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्ववेष्टितं संविदं पुण्यदानं राधेशिदन्तं समाधिस्थवर्तिं नमामि गंगागिरियोगिराज शुचिः शीला संलक्ष्य सप्रताप्य जितेन्द्र तं नारायणगिरिं वंदे सच्चिदानंद विग्रहं योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने शिवलिंग स्थापना कलश पूजन समस्त बहिरट परिवार बैरट परिवार कैलासवासी गोरख शेकू बैरट गंगा भागीरथी सुनीता गोरखनाथ बैरट नवनाथ शेकू बैरट दत्त शेकू बैरट गणेश नवनाथ बैरट श्रीराम गोरख बैरट समस्त बैरट परिवार बैरट वस्ती डवाळा सुराळा खंबाळा परिसरातील पंचक्रोशीतील भक्तगण बैरट परिवारावर प्रेम करणारे त्यांचे आप्तेष्ट मित्रगण ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ महिला मंडळ भजनी मंडळ गायक वादक मंडळ महाराज मंडळी सर्व मान्यवर या ठिकाणी आमचे बंडू भाऊ वाणी देव उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद आम्ही रमेश भाऊ सावंत कुठे गेले काय त्यांनाही धन्यवाद हरिभक्त भरत महाराज या ठिकाणी आहेत भरत महाराजांनाही धन्यवाद या ठिकाणी माननीय दिनेश भाऊ परदेशी तेही आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित झाले मी माननीय दिनेश भाऊंना देखील धन्यवाद देतो धन्यवाद 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 विठाला 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 विठाला
शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष एका जनार्दने शिव निवारी कळीकाळाचा भेव वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम। शिव मंदिर शिवलिंग स्थापना कलशारोहण समस्त बैरट परिवार प्रेम करणारे सर्व आप्तेष्ट मित्रगण सर्व मान्यवर करूया सेवा थोडा वेळ। सुंदर छोटस मंदिर आपण बांधलेत वस्तीवर। मंदिर म्हटल्यानंतर 3 अक्षर मंदिर। म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता। मंगलता, दिव्यता आणि रम्यता या 3 गोष्टी जिथं असतात त्याला मंदिर असं म्हणतात। मंगलता म्हणजे मंगल म्हणजे कल्याण। सकळ मंगळ निधी विठ्ठलाचे नामाधी म्हणकारे जना विठ्ठलाचे नाम वाचे। सकळ मंगळ निधी सर्व मंगळाचा मंगळ आहे भगवान। मंदिरामध्ये मंगलता आहे। जो मंदिरात जातो त्याचं मंगल होतं, कल्याण होतं। दी म्हणजे दिव्यता। न काष्ठेन विद्यते देवो न पाशाने न मृण्मये भावेत विद्यते देवो तस्मात् भावो हि कारणा। न काष्ठे न पाशाने न मृण्मय। देवत्व केवळ काष्ठामध्ये प्राशाणामध्ये नाही आहे। मग भावेत विद्यते देव तस्मात् भाव हे कारण अंतःकरणातील भाव त्या देवत्व प्रकट करीत असतो। नामदेव महाराज होते नोहे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी। नामदेव महाराजांचा नैवेद्य खाण्याकरता भगवान प्रकट झालेत ना। दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला। हे काला बछड़ा कपिला गाई दूध दुहावत नामादाय, दूध दुहावत नामादाय। दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला। काला बछड़ा कपिला गाईचं दूध आहे। काळा बछड़ा है सोने का गडवा दूधने बरिया पियो नारायण आगे बढिया। सोन्याच्या गड्यात दूध आणलेत महाराज। पर भूके मुहूर्त दूध नाही पीवत शिर बचारत नामारो। भगवान प्रगट होईना हो। नामदेव महाराज म्हणजे डोकंच फोडील। नोह्या सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी। मग मूर्ती तर दगड आहेत। दगड दिसणारा असेल पण भक्ता करता तो भगवान आहेत महाराज। राजस्थान मध्ये कर्माबाई होती। कर्माबाई 5 वर्षाची मुलगी। खिचडी बनवली तिने। बाप गेला गावाला। बापाने सांगितलं मला 4-5 दिवस लागतील, तू नैवेद्य घेऊन जा देवाला। खिचडी बनवली। खिचडीचा नैवेद्य देवाला अर्पण केला। अर्धा तास झाला, 1 तास झाला, देव खाईनच। तिला काय माहिती देव खातो का नाही म्हणून। ती लागली रडायला, माझ्या आजची खिचडी आवडली नाही का देवा तुला।
जर तू आज खिचडी खाली ना उद्या मी घाटावरच्या गाईच्या दुधाची रबडी आणील बर का. खा खिचडी लवकर. बाबा आणायचे खात होता, आज काय झालं तुला. बाबाच्या भरोश्यावर राहू नको, उपोशी राहशील. बाबा येणार नाही. थाळी घर के लाई खिचडो, राजस्थानी भजन आहे. थाली भर के लाई खिचड़ो ऊपर घी की बाट की जिनो मारा श्याम घने जिमावे बेटी जाट की जिमावे बेटी जाट की. थाली भर के लाई खिचड़ो ऊपर घी की बाट की जिम मारा श्याम घने जिमावे बेटी जाट की जिमावे बेटी जाट की. बाबा मारो गाँव गयो है न जाने कब आवेगो, उनके भरोसे बैठ रहो तो भूखे ही रह जाएगो. हे बाबा मारो गाँव गयो है न जाने कब आवेगो, उनके भरोसे बैठ रहो तो भूखे ही रह जाएगो. आज जिमाओ तने खिचड़ी कल राबड़ी घाट के जिनो मारा श्याम घने जिमावे बेटी जाट की जिमावे बेटी जाट की. थाली भर के लाई खिचड़ो ऊपर बेटी बाट की जिम मारा श्याम घने जिमावे बेटी जाट की जिमावे बेटी जाट की. बाबा मारो गाँव गयो है न जाने कब आवेगो, उनके भरोसे बैठ रहो तो भूखे ही रह जाएगो. बाबा गावाला गेले बर का. बाबाच्या भरोशावर असेल तर उपोशी राहशील. आज जिमाऊ तने खिचड़ी कल राबड़ी घाट के जिनो मारा श्याम घने जिमावे बेटी जाट की जिमावे बेटी जाट की. आज जिमाऊ तन्ने खिचडी कल राबडी घाट की. आज जर तू खिचडी खाल्ली तर उद्या घाटावरच्या गाईच्या दुधाची राबडी बनवून आली. रडायला लागले महाराज. शेवटी भगवान प्रगट झाले आणि कर्माबाईची खिचडी खाल्ली. भावे तू विद्यते देव तस्मात भाव ही कारणात. अंतःकरणातील भाव त्या मूर्तीतून देवाला प्रगट करीत असतो. तिसरं अक्षर र. र म्हणजे रम्यता. मंदिरात रम्यता असावी, मंदिरात गेल्यावर जगाचा विसर पडावा असं मंदिर असावं. मंदिर मंगलता, दिव्यता आणि रम्यता. मूर्तीमध्ये देवत्व आपण प्रगट करतो. ब्रिटिश काळ होता. एक सर्व्हिसला होता एक मनुष्य. पांडुरंगाचा उपासक होता. दररोज पांडुरंगाची पूजा करायची. पहाटे उठून काकडा, संध्याकाळी हरिपाठ, निष्ठान वारकरी. त्याचे मित्रमंडळ सगळे नास्तिक. त्याला नाव ठेवायचे काय दगडाला पुजतो म्हणून. तर तुम्हाला काय करायचं, मी दगडाला पुजण्याचं काय करू, माझ्या घरात काय करतो तुम्हाला काय घेणं. तुम्ही तुमच्या घरात जाऊन दारू पितात, मी जाऊन म्हणलं कधी तुम्ही काय करता म्हणून. प्रत्येकाचं स्वातंत्र्य आहे, आपण आपल्या घरी काय करावं. हा ड्युटीवर आल्यानंतर काही नियम असतात तिथपर्यंत ठीक आहे. काम असतं आपण काम करतो. त्याची नेहमी वाद व्हायचे. दगडाला पूजेत जाऊ नको म्हणे. त्यांचं भांडण झालं. ती तक्रार गेली साहेबांकडं. ब्रिटिश साहेब होते, हुक साहेब त्यांचं नाव होतं. हुक साहेबांकडे बातमी गेली. हुक साहेबांनी सांगितलं हे म्हणतायत ना दगड पूजेत जाऊ नको. कशात पुजतो दगड, उद्यापासून यायचं नाही ड्युटीवर जर दगड पुजायचं असेल तर. तो म्हणला साहेब मी माझ्या घरात काही करू, तुम्हाला काय करायचं, मी दगड पूजेत नाही काही करीन, माझा विषय आहे तो, व्यक्तिगत विषय आहे. साहेबांनी सांगितलं ना दगड पुजायचं नाही, नाही यायचं नाही ड्युटीवर, तुला 2 दिवस विचार करायला वेळ देतो. तुला नोकरी पाहिजे का पूजा. म्हणलं ठीक आहे. ते 2 दिवस विचार केला त्यांनी सांगितलं नोकरी गेली तरी चालेल पण देवाची पूजा सोडायची नाही. परंपरा आहे आपली. माझ्या वडिलांची मिरासिका देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा. नोकरी सोडून दिली त्यांनी.
काही धंदा करू, काही काम करू म्हणलं. मग काय देवाची पूजा सोडायची का? पण त्याला वाटलं माझ्यावर अन्याय झाला, आता नोकरी गेलीच ना माझी. बघून साहेबाचा बेत आता थोडे आपलं बंधन राहिलं कोणाचं. एका मूर्तिकाराकडे गेले, त्या साहेबाचा फोटो दाखवला, असा पुतळा बनवून द्या म्हणलं. त्या मूर्तिकाराकडून एक मातीचा पुतळा बनवला, त्याला रंग वगैरे दिला. तो पुतळा हातात घेतला, बाजारात आला. एका हातात पुतळा आणि दुसऱ्या हातात चप्पल. याला काही अक्कल नाही म्हणजे चपलाच मारायचा, याला अक्कल नाही म्हणजे चपला मारायचा पुतळ्याला. बातमी पोहोचली साहेबापर्यंत. साहेबांनी बोलवलं, अरे मूर्खा, माझा पुतळा बनवतो आणि चपला मारतोस? मी साहेब तुमचा काय संबंध आहे? पुतळा मातीच आहेत, मी ज्याला चपला मारतो ते माती आहेत. अरे जरी मातीचा असला तरी तुम्ही प्रतिमा माझी बनवली ना, मग मातीची प्रतिमा तुमची बनवली, तुम्हाला एवढा राग आला चप्पल मारल्यावर. मग आमच्या भगवंताची दगडाची प्रतिमा बनवून आम्ही पूजा करतो, मग आमचा भगवंत का संतुष्ट होणार नाही? तुमच्या शरीराची आकृती जर मातीमध्ये बनवली आणि त्याला चप्पल मारली तर तुम्हाला राग येतो. आम्ही दगडाची आमच्या परमात्म्याची प्रतिमा बनवलेली आहे आणि त्याची पूजा करतायत, म्हणून ती पूजा दगडाची नसून त्या परमात्म्याची पूजा आहे. मूर्तीपूजेचं सुद्धा एक विशेष महत्व शास्त्रात सांगितलेलं आहे. या ठिकाणी नवीन मंदिर आणि मूर्ती स्थापना झालेली आहेत. शिवलिंग स्थापना. भगवान शिव हे एक तत्व आहे. शंकल्याणम करोति ते शंकर, जीवाचं कल्याण करणारं देवता तत्व म्हणजे शिव. या शिवाला भोळा म्हटलं बरं का. भोळा म्हणजे काय? आपण तो माणूस भोळा आहे, त्याला काहीच कळत नाही. भोळा म्हणजे काही कळत नाही असा अर्थ नाही बरं का. भोळा म्हणजे सरळ, भोळा म्हणजे निर्मळ, ज्याच्या अंतःकरणामध्ये दोष नाही, जो अंतःकरणाने निर्मळ आहे त्याला भोळा म्हणतात. भोळा शब्दाचा अर्थ अज्ञानी असा होत नाही. भगवान शिव का अज्ञानी होते का? भगवान शिव भोळ्या याचा अर्थ लवकर प्रसन्न होतात. पण जो शिवाची निंदा करतो त्याची काय अवस्था होती माहिती? श्रीमद भागवतामध्ये दक्षची कथा आली. दक्ष, या दक्षाने भगवान शिवाचा अपमान केला, त्याचा परिणाम काय झाला? दक्षाला 16 कन्या होत्या. त्या 16 कन्यांपैकी एका कन्याचा विवाह भगवान शिवाशी झाला, ज्या कन्याचं नाव होतं सती. दक्षाला हे सोयरीक मान्य नव्हती. काय तो शिव सगळ्या अंगाला भस्म लावतो, व्याघ्रांबर काय परिधान करतो, जटा काय धारण करतो, गळ्यात साप, दंडात साप, गळ्यात मुंडमाळा, असं कुठं जावई असतं का? जावई जरा अप टू डेट पाहिजे. हा काय जावई? डोंबराच्या पेटऱ्यात साप असतो, तिच्या गळ्यात साप. जटा काय धारण करतोय, भस्म काय लावतोय. सतीला सांगितलं तुला काय आवडला? सती म्हणले माझे पती आहेत. सती शिवभक्त होते. सतीने सांगितलं मी लग्न करेल, विवाह करेल तर भगवान शिवाशीच करेल. नाईलाज झाला आणि त्यामुळे सतीचा विवाह भगवान शिवाशी करून दिला. पण मान्य नव्हतं, पण नाईलाज आहे. आता मुलगी ऐकायला तयार नाही. अशा प्रकारे विवाह झाला, पण ते मनामध्ये जे खटकलेलं आहे ते राहिलंच ना. बघा, मनामध्ये जर प्रेम नसेल ना, कशावरून खटकत राहत, काही कारणावर खटकत. एक दिवस सभा होती आणि सभेचे अध्यक्ष होते प्रजापती दक्ष. आता अध्यक्ष आल्यानंतर सगळे उभे राहिले सन्मान म्हणून. भगवान शिव ध्यानस्थ होते, डोळे बंद करून बसले आणि त्यांना खटकलं. ते सगळे उभे राहिले ना, शिव का नाही उभं राहिला? दक्षाने बोलायला सुरुवात केली. वास्तविक अध्यक्ष भाषण शेवटी असतं, परंतु अध्यक्ष प्रस्तावनेच्या अगोदर बोलायला लागले. अगोदर प्रास्ताविक असतं ना, प्रास्ताविक नाही काही नाही, आल्याबरोबर त्यांनी मग हातात घेतला. अध्यक्षांनी सांगितलं आपल्या सभेमध्ये काही असभ्य लोक बसलेले आहेत. सगळे एकमेकांना पाहायला, कोण असभ्य?
हा शिव नाही का? सभ्य लोकात राहिलं तर सभ्यता कळेल. भूते वेताळे नाचती हर्षयुक्त उमापते. भूता वेताळामध्ये नाचतो, अंगाला भस्म काय लावतो, मुंडमाळा काय घालतो, या ग्रंभ काय प्रदान करतो. सभ्य लोकात राहिलं तर सभ्यता कळेल. भगवान शिव डोळे लावून बसले. पण हे नंदीला काही सहन झालं नाही. नंदिकेश्वराची आणि दक्षाची बाचाबाची झाली. नंदीने सांगितलं, दक्ष, भगवान शिवाबद्दल बोलण्यात तुला काही अधिकार नाही आहेत. दक्ष म्हणा, जा. असा असणारा अपवित्र अमंगल स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरा चिताभस्मालेप सृक्पेत करोटे परिकरः अमंगल्यम शेलम तव भवतु नामैवमखिला. स्मशानात राहतो, चिताभस्म लावतो. सभ्यता तर कळाली पाहिजे. नंदीची आणि दक्षची बाचाबाची झाली. भगवान शिवानी डोळे उघडले. भगवान शिव म्हणले, इथं थांबण्यात काही अर्थ नाही. भगवान शिवानी सभात्याग केला, निघून गेले. पण दक्षाच्या डोक्यात खटकाच, याने माझा अपमान केला. बघा, अहंकारी माणसाचा जर सन्मान नाही झाला तर तो अपमान समजतो. मी एक दिवस या शिवाचा अपमान केल्याशिवाय राहणार नाही. आणि मग दक्षाने एक यज्ञ केला, सगळ्यांना निमंत्रण दिलं, पण शिवाला काही निमंत्रण दिलं नाही. जेव्हा विमानं निघाले दक्षाच्या यज्ञाच्या दिशेने, सतीने पाहिलं, एक विमान थांबवलं. कुठे चाललंय? सती, तुझ्या बापाकडे यज्ञातलं माहिती नाही? काही लोक बघा बोलताना गोड गोड बोलतात, हसून बोलतात, पण टोचत असं बोलतात. तुझ्या बापाकडे यज्ञ तुला माहित नाही? आम्ही तर चाललो यज्ञाला. हिला वाटलं आपल्या बापाकडे यज्ञ, आपलं निमंत्रण कसं काय आलं? पुन्हा ती म्हणली, जाऊ द्या, मुलीला बापाकडे काय निमंत्रण पाहिजे, गेलं पाहिजे आपण. ती गेली भगवान शिवाकडे. तिला वाटलं आपल्या बापाकडे यज्ञ गेलं पाहिजे आपण. सतीला खुश पाहिलं. भगवान शिवले, सती काय झालं, आज फार खुश आहेत. सतीने सांगितलं, तुम्हाला माहित नाही का? म्हणले, काय? तुमच्या सासऱ्याकडे यज्ञ आहेत, माझ्या बापाकडे यज्ञ नाही. म्हणले, तिला माहिती आहे. तो बापा जा तूच. तुमचे पण कोणतरी आहेत ना. म्हणजे तुमचे सासरे, तुमच्या सासऱ्याकडे यज्ञ आहेत. भगवान शिव म्हणले, फार चांगली बातमी आणली. म्हणले, आनंद आहेत. मग चला, करा तयारी निघायची. आपल्याला निमंत्रण नाही ना. सती म्हणले, बापाच्या घरी जायला मुलीला कशाला निमंत्रण पाहिजे? पण जावई बिगर निमंत्रण जात असतो का? अगं सती, जाऊ नको, तूही जाऊ नको, मी जाणार नाही. निमंत्रण न देणं म्हणजे कधी कधी चुकून होत असतं. म्हणले, बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या माणसाकडे आपण निमंत्रण देतो, पत्रिका देतो, आणि तो खिशातच ठेवतो, देतच नाही तो. कधी कधी सगळ्यांना दिलं तर जवळची माणसं राहून जातात, देऊ देऊ मध्ये राहूनच जातात. झालं असेल असं काही? भगवानच्या वेळेस तसं झालेलं नाहीये. मुद्दाम आपल्याला दिली नाही पत्रिका. जिथं प्रेम असेल तिथं नसेल निमंत्रण तरी जावं, पण प्रेम नसेल तिथं निमंत्रण असलं तरी जाऊ नये. पण माझ्या बाबाचं प्रेम नाही, तुम्हाला काय माहिती? सतीला माहित नाही. त्या सभेमध्ये घडलेला प्रसंग भगवान शिवाने सतीला सांगितला. पण सतीने विचार केला, आता हा संबंध काही तुटणारा नाहीये. असंच जर आपण एकमेकापासून दूर राहिलो, दरी वाढत जाईल. म्हणून आपण कुठंतरी एकत्रित आलं पाहिजे. तिला वाटलं आपला बाप आहे, आपण समजून सांगू, नवऱ्यालाही समजून सांगू, आणि हा जो दुरावा झालेला हा दूर करण्याचा प्रयत्न करू. आणि असा दुरावा दूर करण्याकरता त्या कार्यक्रमाचं एक माध्यम राहतं. कमीत कमी त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्रित गेलं म्हणजे दुरावा दूर होतो. एकमेकाबद्दल गैरसमज निघू शकतात. आणि आपण जर गेलोच नाही तर गैरसमज वाढत जातील. म्हणून गैरसमज गेले पाहिजे. सतीने सांगितलं, नाही मी जाणार. भगवान शिव म्हणले, सती जाऊ नको. सती म्हणले, जाणार. सती जाऊ नको. सती म्हणले, जाणार. भगवान शिव म्हणले, जाणार तर जा. निघली सती, दिली परवानगी. म्हणजे भगवान शिव मधून मधून डोळे उघडून पाहिले, खरंच जाते का काय? ते दारापर्यंत गेली, पुन्हा मागाली. काय तो जा सांगितलं ना? नाही, पण जरा मोकळे मनाने जा सांगितलं. बरोबर. भगवान शिव म्हणे, सती माझा तुला विरोध नाही आहे, पण दोन गोष्टी लक्षात ठेव. परक्याने केलेला अपमान आपण सहन करू शकतो, पण आपलेच जेव्हा आपला अपमान करतात ना, तो सहन होत नसतो. तिथं दोन गोष्टी घडतात. एक तर तो अपमान पचवता आला पाहिजे,
आणि अपमान जर नाही पचवता आलं तर जीवाचं काही बरं वाईट घडण्याची शक्यता असते. मला तुझा स्वभाव माहिती आहे, तुला हे सहन होणार नाही, म्हणून सती जाऊ नको असं माझं तुला अजूनही आग्रह. सती काही ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हती, कारण पत्नीला कुठेही जाऊ नको म्हटलं तरी चालेल, पण माहेरी जाऊ नको म्हटल्यावर जमत नसतं. सती निघाली. सतीबरोबर भगवान शिवाने आपले शिवगण पाठवले आणि सतीने जेव्हा दक्षाच्या यज्ञमंडपामध्ये प्रवेश केला, कोणीही सतीशी बोलायला तयार नव्हतं. दक्षाने सन्मान केला नाही. बहिणी सुद्धा हसता आहे. पिता भवन जब गई भवानी, पिता भवन जब गई भवानी, पिता भवन जब गई भवानी, पिता गई भवानी, पिता भवन जब 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 गई भवानी. भागिनी मिली बहुत मुस्कान, भागिनी मिली बहुत मुस्कान, पिता भवन जब गई भवानी, पिता भवन जब गई भवानी, सादर भले ही मिले जरमाना, आईने स्वागत केलं. बघत काय आईचा अंत करणार. सादर भले ही मिले जब माता, भगिनी मिली बहुत मुस्कान, बहिणी असू लागल्या. सती एकटी आलीस, जोडीदार कुठे आहे? आम्ही बघ जुळून आलोय. बहिणी असतायत महाराज. भगवान शिवाच्या त्या शब्दाची आठवण झाली सतीला. सती, जेव्हा आपलेच आपला अपमान करतात तेव्हा तो अपमान सहन होत नसतो. ज्या बहिणींबरोबर आपण एकत्रित बालपणी खेळलो त्या बहिणी आज हसतायत. फक्त आईने आलिंगन दिलं. सादर भले ही मिले जब माता. सती विचारला, आई मी तुमची मुलगी नाही का? मग इतर मुलींप्रमाणे मला वागणूक इथं का मिळत नाही आहे?
सतीची आई होती प्रसूती. प्रसूतीने सांगितले, सतीला माहित आहे तुझ्या बापाचं आणि तुझ्या पतीचं जमत नाही. तू शिवाशी विवाह केल्यापासून ते रुष्ट आहेत तुझ्यावर. सती बापाकडे गेली, पिताजी या ठिकाणी माझे पती जरी आलेले नसले तरी सगळ्यांची आसनं इथं दिसत आहेत. माझ्या पतीच्या नावाने सुद्धा इथं आसन पाहिजे होतं. तेही तुमची जावई आहेत ना. दक्ष म्हणला, सती तुला माहिती आहे मी तुला किती वेळा सांगितलं होतं त्या शिवाशी तू का विवाह केला म्हणून. मी नाही म्हणत होतो. एखादा चांगला राजकुमार पाहून दिला असता. तो स्मशानात राहतो, भस्म काय लावतो, जटा काय धारण करतो, असा जवाई मला मान्य नाही. सती म्हणले, पिताजी ते माझे पती आहेत. माझ्या माहेरी झालेला माझा अपमान मी सहन करू शकते, परंतु माझ्या पतीचा अपमान मी सहन करू शकणार नाही. भगवान शिव माझे प्राणनाथ आहेत आणि तुम्ही शिवद्रोही आहात. मला आज कळालं की ज्या बापाच्या उदरी मी जन्म घेतला तो माझा बाप शिवद्रोही आहे. मी एक शिवद्रोह्याची कन्या आहे. जे शिव माझे प्राणप्रिय आहेत आणि त्या शिवाचा द्रोह करणारा माझा स्वतःचा बाप आहे. अशा बापाची कन्या म्हणून जगण्याची माझी इच्छा नाही. मी जर घरी परत गेले आणि माझ्या पतींनी मला दक्ष कन्या म्हणून जर हाक मारली, दाक्षायणी म्हणून हाक मारली, तर तो शब्द मला सहन होणार नाही. कारण मला आज कळालंय की माझा बाप शिवद्रोही आहे. या शिवद्रोह्यापासून प्राप्त झालेलं हे शरीर, हे शरीरच मला ठेवायचं नाही. म्हणून सती क्रोधायमान झाली आणि सतीने आपला योगाग्नी भडकवला आणि धग 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 जळायला लागली. सती जेव्हा जळायला लागली हे जेव्हा शिवगणांना कळालं, शिवगण आणि उन्मत्त झाले. दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करायला लागले. हर हर महादेव. कोणी वर्णाच्या हांड्यात उड्या मारतोय, हर हर महादेव. कोणी लोणच्याच्या बरण्यात उड्या मारतोय, हर हर महादेव. दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करून टाकला. ही बातमी जेव्हा भगवान शिवापर्यंत पोहोचली, भगवान शिवाला क्रोध आला. भगवान शिवानी आपली जटा आपटली आणि जटा आपटून त्या जटेतून एक वीर प्रकट झाले. ते म्हणजे वीरभद्र महाराज. वीरभद्र महाराज हात जोडून उभे आहेत. काय आज्ञा आहे प्रभू. सांगितलं, दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस कर. वायूच्या वेगात आपल्या शिवगणासह वीरभद्र दक्षाच्या यज्ञाकडे. शिवामुखांभोज विकासनाय चंद्रार्क वैश्वानरलोचनाय तस्मै शिवाय नमः शिवाय. हर हर महादेव. वीरभद्राने दक्षाचा शिरच्छेद केला. दक्षाचा शिरच्छेद केला. दक्ष मरून पडला. आता यज्ञामध्ये यजमानाचा मृत्यू झाला, मग यज्ञ करायचं कोणा करता. सगळे घाबरले, ऋषी मुनी घाबरले, देव देवता घाबरले. हे काय घडलंय. यज्ञ करणारालाच शिर कापलं न हो. सगळे भगवान शिवाची माफी मागायला गेले. ब्रह्मा विष्णू महेश देव देवता ऋषी मुनी आणि त्यांनी भगवान शिवाची स्तुती केली. हे भोले बाबा, कैलास के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो. आयो शरण तिहार प्रभु धार धार. कैलास के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो. आयो शरण तिहार प्रभु धार धार हो.
भक्तों को कभी शिव तूने निराश ना किया, शिव कभी निराश ना किया। मागा जिन्हें जो चाहा वरदान दे दिया, मागा जिन्हें जो चाहा वरदान दे दिया। बड़ा है तेरा दायरा कितना उदार तू, कितना उदार तू। आयो शरण तिहारे प्रभु तार तार, कैलाश के निवास नमो बार बार हो, नमो बार बार हो। आयो शरण तिहारे प्रभु तार तार, कैलाश के निवास नमो बार बार हो, नमो बार बार हो। आयो शरण तिहारे प्रभु तार तार, आयो शरण तिहारे प्रभु तार तार। बखान क्या करूं मैं राखों के ढेर का, बखान क्या करूं मैं राखों के ढेर का। संत दादू पिंजर यांचे भजन आहे, भगवान शिवाचं वर्णन आहे। बखान क्या करूं मैं राखों के ढेर का, बखान क्या करूं मैं राखों के ढेर का। चपटी बभूति में है खजाना कुबेर का, चपटी बभूति में खजाना कुबेर का। कैलाश के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो। आयो शरण तिहारे प्रभु तार तार, आयो शरण तिहारे प्रभु तार तार। कैलाश के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो। आयो शरण तिहारे प्रभु तार तार, आयो शरण तिहारे प्रभु तार तार। बखान क्या करूं मैं राखों के ढेर का, चपटी बभूति में है खजाना कुबेर का। बखान क्या करूं हे भस्म आहेत ना, चिता भस्म काय याच्यामध्ये, चपटी भभूति में है खजाना कुबेर का। याच्यामध्ये कुबेराचा खजाना आहे। तेरी कृपा बिना नहीं ले एक भी अणो, लेते है श्वास तेरी दया से तनो तनो। कहे दाद कहे दाद कहे दाद, एक बार मुझको निहार मुझको निहार तो। आयो शरण तिहारे प्रभु कैलाश के निवासी नमो बार बार, नमो बार बार। आयो शरण तिहारे प्रभु तार तार, आयो शरण तिहारे प्रभु तार तार तार। संत दादू पिंजर यांनी गायलेलं भजन आहे। भगवान शिवाचं वर्णन केलं, स्तुती केली, भगवान शिव विचारलं कसं काय येणं केलं, काय क्षमा मागायला आले, कशाची क्षमा, यज्ञाचा विध्वंस झाला, कुणी केला, तुमच्या शिवगणांनी केला, का केला, सती जळून भस्म झाली, सती जळून भस्म का झाली, मग त्या ठिकाणी तुमचा अपमान केला, तो सतीला सहन झाला नाही, अपमान का केला, आता अपमान ज्याने केला तो गेला म्हणले, तर आम्हाला काय माहिती का गेला, आम्ही निमंत्रण द्यायला आलो, आधीच जर निमंत्रण दिलं असं कशा झालं असतं बरं, सगळा नाश झाला म्हणजे आता निमंत्रण आले। भगवान शिव म्हणे ठीक आहे, आता शेवटी सासरे संबंध काही तुटणार नाही आहेत, आले निमंत्रण द्या, उशीर का होईना, चला। भगवान शिव गेले, यज्ञामध्ये दक्षाचं शिर जळून भस्म झालेलं, दक्षाला जिवंत कसं करायचं आता, तिथं बकऱ्याचं शिर पडलेलं होतं, बकऱ्याचं शिर दक्षाच्या धळाला जोडलं आणि जिवंत झाला नो, धळ माणसाचं शिर बकऱ्याचं, पण ऑपरेशन सक्सेस। काय सर्जन होते म्हणजे भगवान शिव बघा, जगामध्ये असं सर्जन पाहिलं कोणी, भगवान शिवाजी 2 ऑपरेशन केले बरं का, पहिलं ऑपरेशन गणपती बाप्पा, धळ माणसाचं शिर हत्तीचं, तरी ऑपरेशन सक्सेस, दुसरं ऑपरेशन सासऱ्याचं केलं दक्षाचं, म्हणजे धळ माणसाचं शिर बकऱ्याचं, तरी ऑपरेशन सक्सेस,
पण दोन्ही प्रयोग घरातच केले, मुलावर केला आणि एक सासऱ्यावर केला, बाहेर नको आपत यायला. दक्षाने स्तुती करायला सुरुवात केली बकऱ्याच्या आवाजात. म्हणून शिवमंदिरात गेल्यावर आपण बकऱ्याचा आवाज काढतो ना, म्हणजे भगवान शिवाला सासरेबाची आठवण होती, लवकर प्रसन्न होतात. बकरा जीवनभर म्या म्या करतो बर का. दक्षाला बकराचं शिरका लागलं. बकरा अहंकारी असतो, दक्ष अहंकारी होता. जो जीवनभर म्या म्या करता है, बकरा जीवनभर म्या म्या करता है, इसलिए उसकी मुंडी पे छुरी चलती है. मेरा मेरा मत कर भाई, कबीर महाराज सांगतात, मेरा मेरा कर कर क्या भल पाया, हरि के भजन बिना झूठ गमाया. हरि बोलो भाई, 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 हरि बोलो. मेरा मेरा कर कर क्या फल पाया, मेरा मेरा कर कर क्या फल पाया, मेरा मेरा कर कर क्या फल पाया, हरि के भजन बिना झूठ गमाया, हरि के भजन बिना झूठ गमाया. हरि बोल भाई, 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 हरि बोल, हरि बोल भाई, हरि बोल. दक्षाचा यज्ञाचा विध्वंस झाला. मग शिवाशी द्रोह केल्याचे काय परिणाम आहे. मग शिव भोळा याचा अर्थ काही कळत नाही असा होत नाही बरं. नामदेव महाराज सांगतो, विष्णूशी भजला शिव तो राविला धप्पात झाला तयानारा. असे असणारे शिव या चक्रवर्ती भोळा असणारा शिव, त्याचे पाय मी माझ्या चित्तात धारण करतो. महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतो, शिव भोळा
शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते विठाला भोळा याचा अर्थ अज्ञानी नव्हे. ज्याच्या विचारामध्ये सरलता आहे त्याला भोळा म्हणतात. जो अंतःकरणाने निर्मळ आहे तो भोळा. शिवभोळा चक्रवर्ती, चक्रवर्ती म्हणजे समर्थ सार्वभौम. त्याचे पाय माझे चित्ते. नाथ महाराज सांगतात या भगवान शिवाचे पाय मी माझ्या चित्तात धारण करतो. आता चित्तात पाय धारण करणे म्हणजे काय? चेतनाचा अवयव आहे का? आणि त्याच्यात पाय कसे धारण करता येतील? इथं चित्तात पाय धारण करणे याचा अर्थ भगवान शिवाच्या स्वरूपाचं ध्यान करणे. कारण भगवंताचा पाय म्हणजे काय हे जर जाणून घ्यायचं असेल तर बळीला विचारा. बळीला पायाचा चांगला अनुभव आहे. कारण 3 पावलं सगळं संपवलं होतं, पाताळातच घातलं तिसऱ्या पावल्याला. म्हणजे पाय या शब्दाचा अर्थ येतं स्वरूप असावं. भगवंताच्या आपण चरणाची पूजा करतो, साधू संतांच्या सुद्धा चरणाची पूजा करतो. इथं चरण हे स्वरूपाला स्वरूप असं मानलं जातं बरं का. म्हणून त्याचे पाय माझे चित्ते. चित्तात पाय धारण करणे म्हणजे भगवंताच्या स्वरूपाचं चित्तात ध्यान करणे. मी काय करतो तर भगवान शिवाचं ध्यान करतो. हा झाला ध्यानाचा महिमा. पुढं महाराज नामाचा महिमा सांगतात. शिवनामाने काय होतं तर काम क्रोधावर विजय मिळवण्याची क्षमता निर्माण होते. काम आणि क्रोध हे माणसाला त्रस्त करणारे असतात. मोठ्या मोठ्यांना काम क्रोधावर विजय मिळवता येत नाही, पण भगवान शिवाने कामदेव जाळून भस्म केला होता. क्रोधावर सुद्धा विजय मिळवायचा असेल तर शिवनामाचा जप करा. अंतकरणाला शांत करणारं शिवनाम आहे. माऊली ज्ञानोबा वर्णन करतात. ओम नमो शिवा आदि कावडी घेतली खांदे. ओम नमो
माते त्याचे रजरण वंदिरे हे मिळाले संत माते त्याचे रजरण वंदिरे हे मिळाले संत माते त्याचे रजरण वंदिरे शिवनाम शीतळ मुक्ती सेवा का पडिया रे शिवनाम शीतळ मुक्ती सेवा का पडिया रे सेवा का पडिया रे शिवनाम शीतळ मुक्ती सेवा का पडिया रे शिवनाम शीतळ मुखी सेविपा का पड्या रे ओम नमो शिवा आदी कावडी घेतली खांदे मिळाले संत मांधी त्याचे रजरण वंदिरी शिवनामाचा महिमा सांगितला जो भगवान शिवाचा नामाचा सतत जप करतो त्याच्यामध्ये काम आणि क्रोधावर विजय मिळवण्याचं सामर्थ्य निर्माण होतं द्वितीय चरणामध्ये वाच वदाता नाम वाच वदाता शिव 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 नाम दयामाधी काम क्रोध वाच वदाता शिव नाम वाच वदाता शिव नाम दयामाधी काम दयामाधी क्रोध काम वाच वदाता शिव नाम वाच वदाता शिव वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम शिवनामाचा वाचने उच्चार केला तर काम क्रोधावर विजय मिळवण्याचं सामर्थ्य निर्माण होतं हा नामाचा महिमा जास्त विस्तार करणार नाही मी आवरून घेऊ 10-5 मिनिटात पुढे एका कार्यक्रमाला जायचं आहे अजून पहिल्या कडव्यामध्ये ध्यान सांगितलं शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती पाय चित्तात धारण करणे म्हणजे स्वरूपाचं ध्यान करणे दुसऱ्या कडव्यात वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम हा नामाचा महिमा शिवनामाच्या उच्चाराने काम क्रोधावर विजय मिळवता येतो त्यानंतर दर्शनाचा महिमा सांगितला भगवान शिवाच्या दर्शनात काय लाभ आहेत 4 पुरुषार्थ सांगितले धर्मार्थ का मोक्ष केशो चतुर्विध पुरुषार्थेषु मोक्ष एवं परम पुरुषार्थ धर्म अर्थ काम मोक्ष 4 पुरुषार्थ आहेत हे 4ही पुरुषार्थ भगवान शिवाच्या दर्शनाने प्राप्त होतात तृतीय चरणामध्ये धर्मार्थ काम मोक्ष हो धर्मार्थ काम मोक्ष धर्मार्थ काम मोक्ष धर्मार्थ काम मोक्ष हा धर्मार्थ काम मोक्ष हो धर्मार्थ काम मोक्ष धर्मार्थ काम मोक्ष हो दयाने बांधी देखता प्रत्यक्ष शिवने शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष धर्म अर्थ काम मोक्ष
हे चारही पुरुषार्थ शिव देखता प्रत्यक्ष प्रत्यक्ष भगवान शिवाच्या दर्शनाने चार पुरुषार्थ प्राप्त होतात. हे चार पुरुषार्थ भारतात आहेत. भारताच्या बाहेर काम आणि अर्थ दोनच आहेत. धर्म आणि मोक्ष मानित नाही. ते धर्मही मानित नाही, मोक्षही मानित नाही. विदेशामध्ये आठवड्यातून 5 दिवस काम करतात आणि 2 दिवस एन्जॉय. 2 दिवस उडून टाकायचं, 5 दिवस काम करायचं. 5 दिवस काम करतात म्हणजे 5 दिवस डोंकी गाढवासारखे काम करायचं आणि 2 दिवस मनकी माकडासारखे उड्या मारायचे. मॅन कुठे? मॅन भारतात आहेत. दुर्लभत्रेमेव तद्देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वं मोक्षत्वं महापुरुष संश्रयः. अशा प्रकारे या ठिकाणी धर्म अर्थ काम मोक्ष शिवदेकता प्रत्यक्ष भगवान शिवाच्या दर्शनाने चारही पुरुषार्थ प्राप्त होतात. मग बघा, पहिल्या कळव्यामध्ये ध्यानाचं स्वरूप सांगितलं, दुसऱ्या कळव्यामध्ये नामाचा महिमा सांगितला, वाचे वदता शिवनाम तयानवादिकृत. तिसऱ्या कळव्यामध्ये दर्शनाचा महिमा सांगितला, शिव देखता प्रत्यक्ष. शिवाच्या दर्शनाने काय होतं? चार पुरुषार्थ प्राप्त होतात. आणि पुढं मृत्यूवर विजय मिळवण्याचं सामर्थ्य भगवान शिवाच्या भक्तीमध्ये आहे बरं का. दड 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 दुड 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 दड सुटला काळा बापुळ्या रे शिवनाम शीतळ भक्ती सेवी बाका पडिया रे. 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 दड 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 दुड 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 परत सुटला कधी काळा बापुळ्या रे. शिवनाम शीतळ भक्ती सेवी बाका पडिया रे. शिवनाम शीतळ भक्ती सेवी बाका पडिया रे. दड 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 दुड 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 पळत सुटला कडे काळा बापुड्या रे. काळ पळतो महाराज. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. शेवटी सांगितलं भगवान शिव काय करतात तर कळी काळाची भीती नाहीशी करतात. शेवटच्या एका जनार्दनी शिव, 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 निवारी कळी काळाचा भेव, निवारी कळी काळाचा भेव, वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम. निवारी कळी काळाचा भेव, निवारी कळी काळाचा भेव, वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम, शिव नाम, शिव नाम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या 122व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने बेटामध्ये अखंड हरिनाम सप्ताह 23 तारखेला सुरू होतो. 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. 29 डिसेंबरला गंगागिरी महाराजांची पुण्यतिथी आहेत. 30 डिसेंबरला काला आहेत आणि आपल्या गावची पंगत 30 डिसेंबरला आहे. आपण भाकरी घेऊन याव्यात. आणि भाकरी बरोबर नुसत्या भाकरी खात नाही लोक, आमटी पण खातात.
आमटी करताना काहीतरी जवळपास गोळा करून आणावं लागेल. 30 तारखेला आपली पंगत आहे. आपण 30 तारखेला काल्याच्या दिवशी पंक्ती घेऊन यावं. आणखी महत्वाची सूचना म्हणजे आळंदीला आपलं काम चालू आहे. जे लोक आळंदीला येऊन गेले त्यांनी पाहिलं असेल, स्लॅबचं काम चालू आहे. खालचा पार्किंगचा स्लॅब ठोकायचं काम चालू आहे. खाली एक पार्किंगचा हॉल आपण करतोय. शहरामध्ये जागेचे फार प्रॉब्लेम असतात आणि किती मोठी बिल्डिंग बांधली पार्किंग नसेल तर त्या बिल्डिंगला महत्त्व नाही. कारण आणलेल्या गाड्या कोणी लावायच्या कुठं, म्हणून खाली तळमजला पार्किंग करता आपण करतोय. त्याच्यानंतर फर्स्ट फ्लोअर जो आहे तो कार्यक्रमाचा हॉल असेल आणि त्याच्यावर भोजनाचा हॉल, असे 3 हॉल होत आहेत. 11,000 स्क्वेअर फूटचा एक हॉल आहे. जवळजवळ 11,33,000 स्क्वेअर फूटचं ते मोठं बांधकाम आहे आणि त्या बांधकामाला कोट्यवधी रुपयाचा खर्च येणार आहे. आणि हा सगळा खर्च आपण सगळ्यांनी मिळूनच पेलवायचा आहे, दुसरं कोण द्यायचं ते. उपभोग घेणारे आपणच आहोत, तिथं जाणारे आपणच आहोत, राहणारे आपणच आहोत आणि त्याला देणगी देऊन काम करून घेणारे आपणच आहोत. म्हणून आपण सर्वांनी त्या ठिकाणी योगदान करावं. आपल्या योगदानातून ते काम उभं राहणार आहेत. आपल्याला एखादं पुस्तक दिलं जाईल. ज्याला ज्याला योगदान करायचं असेल त्यांनी पावती घ्यावीत आणि आळंदीच्या कामाकरता जास्तीत जास्त मदत आपण गोळा करावी. जर आपण चांगल्या प्रकारची मदत गोळा केली तर काम लवकर होईल, नाही तर रखडेल. ते रखडवायचं का लवकर करायचं आपल्या हातात आहे. म्हणून आपण सर्वांनी योगदान करा. भगवंताच्या कृपेने आपल्या परिसरामध्ये तशी काही आर्थिक अडचण नाही आहेत. पाऊस पाणी चांगलं झालेलं आहे आणि एक्सप्रेस कॅनलचं सुद्धा पाणी असल्यामुळं काय माळी साहेब काय बोलायचं काय? बरं बरं, माळी साहेबांकडं पुस्तक दिलं जाईल. घ्या नाव, फोन लिहून घ्या, फोन नंबर, नाव, संपर्क करायला. या ठिकाणी आळंदीच्या कामाचं पुस्तक माळी साहेबांकडे दिलेले आहेत. आपण सर्वांनी योगदान करा. बैरट परिवारातर्फे माळी साहेबांचं आपल्या सर्वांना माहिती आहे, महाराजांच्या काळामध्ये आळंदीला भांडण चालू होतं कुळाचं आपलं. आपण ते मिटवलं मध्यस्थी मार्ग काढून. नंतर आरक्षण पडलं होतं तेही काढलं आणि आता बांधकाम चालू आहेत. मोठं भव्य बांधकाम आहेत. काही छोटं काम करून आपल्याला चालत नाही. आपल्याला समाज खूप असतो आणि पाया सुद्धा आपण एवढा मजबूत केलेला आहे की भविष्यामध्ये 4-5 मजले जरी बांधकाम करायची पाळी आली तरी अडचण येणार नाही. या दृष्टीने आपण पाया मजबूत केला. कारण पंढरपूरचं आपण पाहिलं सगळं, तिथं डिप्स असल्यामुळं आणि पाया पक्का नसल्यामुळं सगळं मड क्रॅक झाला. कालांतराने तो पाडून बांधावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. ती परिस्थिती आळंदीत होऊ नये म्हणून आपण आळंदीचं काम फार पक्क करतोय आणि भविष्यात 4-2 मजले आणखी वाढवायची पाळी आली तरी अडचण येऊ नये अशा दृष्टीने मजबूत काम आपण ते करतोय. त्याकरता खर्च येतो आणि तो खर्च आपण सर्वांनी मिळूनच पेलवायचा आहे आणि आपण निश्चित योगदान कराल. ज्या ज्या वेळेला योगदानाचा प्रसंग आला त्या त्यावेळेला आपण कुठेही मायक राहिलेलं नाही आहेत आणि म्हणून निश्चित आपल्या योगदानातून ते कामं पुढे चालेल. आणि म्हणून पुन्हा आपल्याला मी सूचना करेल की त्या ठिकाणी आपण देणगी द्यावी आणि पावती घ्यावी. 23 तारखेला बेटामध्ये सप्ताह सुरू होतोय. 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर, 29 डिसेंबरला पुण्यतिथी आहेत, 30 डिसेंबरला काला आहेत आणि आपल्या गावची पंगत ही 30 डिसेंबरला आहे. 30 डिसेंबरला आपण पंगत घेऊन या. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिले गोरे वेडे वाकुडे उत्तरे, महाराज महाराज तुम्ही शुद्ध नाही विचारिला देकार मी आबला. महाराज महाराज तुम्ही शुद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राजा मायावती करा